सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हनी ट्रॅपचा विषय हा माझ्यासाठी पूर्ण संपला आहे। गिरीश महाजन। हनी ट्रॅपचा विषय हा माझ्यासाठी पूर्ण संपला आहे। हनी ट्रॅप हा विषय आता तुम्हाला सर्वांना आवडू लागला आहे। यापेक्षा जास्त कुठल्या भाषेत मी सांगू शकणार नाही, कारण कोणी कोणाकडे घाणेरडे बोलायचे, खालची भाषा बोलायची, माझ्यासाठी आता हा विषय संपला आहे असं सांगत गिरीश महाजन यांनी हनी ट्रॅपचा विषय संपला असल्याचे परत एकदा अधोरेखित केलं। पाहूया ते काय म्हणतात। आता मुख्यमंत्री सर्व आहेत राज्याचे, सगळ्यांनी सांगितलं आहेत आणि आमच्यामध्ये चांगलं कॉर्डिनेशन आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्यामध्ये, त्या बाबतीमध्ये सर्व मिळून निर्णय घेतील आणि तो निर्णय घेईल तो योग्य असेल। मोहिते पाटील पुन्हा ऍक्टिव्ह झालेले आहेत पक्षामध्ये। रणजितसिंह मोहिते पाटील, त्यांच्यावर काही पक्षी शिस्तभंगाची कारवाई होणार होती, ते कार्यक्रमाला दिसायला लागलेले आहेत। नाही, मला वाटतं ते कार्यक्रमाचा नेहमीच असतात, म्हणजे पक्षाच्या मिटिंगला सुद्धा असतात, CM साहेबांकडे जेव्हा असतात तिथे सुद्धा असतात, कारण ते अजून आमच्या पक्षाचे तसे सदस्य आहेत आणि आमदार आहेत ते आमच्या पक्षाकडून झालेले, त्यामुळे ते येतात। वाद संपलाय का? म्हणजे नाही, तोटा फायदा कोणाचा नाही। खर्च नाही वाटायचं की बाबा मला सोडून काहीच नाही, कुठे काय काहीच नाही आहे। हा पक्ष व्यक्तिपूजक नाही, कोणाच्या व्यक्तीच्या भरोश्यावर हा पक्ष चालत नाही, एक लक्षात घ्या। हा पक्ष असं नाही, आता विधानसभेला तुम्ही बघितलं, मराठवाड्यामध्ये असेल, पश्चिम महाराष्ट्रामधील काय आज किती म्हणजे सगळे चांगले घरी गेलेत ना। हा शेवटी पक्ष आहे, हा विचार आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की कुठली व्यक्ती काय म्हणते, इकडे जाते तिकडे जाते, त्याच्यावर हा पक्ष हलतडुलत नाही। माणसं संपून जातात, आणि इथे तर सांगेन मी, देशभरातलं सांगतो, अनेक मुख्यमंत्री असलेले गुजरात बघा, UP बघा, मध्य प्रदेश बघा, इथे लोक आले आणि चालले गेले हमारे वजह से, आमच्यामुळे। कुठे काय राहिलं? आज ते काळाच्या पडद्यावर झाले, त्याचं नावही कोणी घेत नाही।